गेल्या काही दिवसामध्ये दारूचं प्रमाण त्या ठिकाणी भरपूर वाढलं असल्यामुळं जी काही दारू पिणारी लोक आहेत ती सर्रास प्रत्येक गावामध्ये हिंदूंची श्रद्धास्थान असणारी मंदिर, मग त्यामध्ये हनुमान मंदिर असेल, महादेव मंदिर असेल किंवा इतर देवी देवतांची मंदिरं असतील, या मंदिरावर सर्रास दारू पिणाऱ्या लोकांचा वावर वाढलेला आहे. याच्यातून चांगल्या लोकांना या गोष्टीचा मनस्ताप होत आहे, महिलांना मंदिरावर येत असताना त्रास होत आहे आणि ही दारुडे उग्र भाषेमध्ये बोलतात, महिलांकडे वाईट नजरेनं पाहतात किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. सामान्य जी छोटी छोटी मुलं आहेत जी मंदिरावरती बसत असतात, या मुलांना यांचा त्रास होतो आहे. प्रत्येक गावामध्ये आज हिंदूंची मंदिरं जवळपास दारुड्यांच्या ताब्यामध्ये गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. दारू पिणारे असतील, त्यानंतर जुगार खेळणारी लोक असतील, मंदिरावरती चांगल्या लोकांचा वावर कमी झाला आणि गेल्या काही काळामध्ये दारूंच्या दुकानांचं जे काही प्रस्थ आहे ते प्रत्येक चौकामध्ये अगोदर फुलांची दुकानं असायची, फुलाची दुकानं असायची, किराणा दुकानं असायची, परंतु दुर्दैवानं आज प्रत्येक मोठ्या शहरामध्ये चौकामध्ये दारूची दुकानं आहेत. आम्ही किनगाव तालुका अहमदपूर या ठिकाणी राहतो, तर किनगावमध्ये वरच्याच चौकामध्ये जवळपास 4-5 दारूची दुकानं आहेत आणि प्रत्येक दारुडा दारू पिल्यानंतर त्याला विश्रांतीचं हक्काचं ठिकाण म्हणून जवळपासच्या मंदिरामध्ये ते येऊन बसत असतात, हवेशीर झोपतात, मस्त दर्शनाला आलेल्या भाविकांना शिव्या देतात, छोट्या लेकरांना वसकतात, महिलांकडे वाईट नजरेनं पाहतात. असे प्रकार सर्रास त्या ठिकाणी होत आहेत. प्रशासन कोणतीही दखल घेत नाही, सामाजिक कार्यकर्ते याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात आणि यामधून एकंदरीतच सज्जन शक्तीला याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. सरकारनं दारू बाबतीत कुठंतरी कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे. दारू पिणाऱ्या व्यक्तीचा पूर्ण परिवार उद्ध्वस्त होतो. एक कर्ता व्यक्ती असह्यपणे कुठंतरी पडलेला असतो, त्याला उचलून घरी नेणं, त्याच्या शिव्या खाणं, छोट्या लेकरांवर याचा भयंकर अशा प्रकारचा परिणाम होत असतो आणि या सगळ्यातून समाज सावरला पाहिजे आणि कुठंतरी आध्यात्मिक शक्तीचे अधिष्ठान अशा पद्धतीमध्ये मलिन होणार नाहीत याचा सर्वांनी विचार सामाजिक जिम्मेदारी म्हणून केला गेला पाहिजे. श्रद्धास्थानांच्या ठिकाणी जर दारू पिणारे, मांसाहार करणारे, आता आम्ही बरीच वेळेस बघितलं की मंदिरावरच बसून दारू पितात. मंदिरावर बसूनच त्या ठिकाणी दारूची बॉटल फोडली जाते, त्या दारूच्या बॉटलचे अवशेष मंदिरावरच टाकले जातात. काही दारुडे तर त्या ठिकाणी मंदिरावरच लघवी करतात, मलविसर्जन करतात आणि निघून जातात. अशा प्रकारची दुर्दैवी परिस्थिती मंदिरांवरती पाहायला मिळत आहे. सर्व सुजाण नागरिकांना विनंती आहे की कुठंतरी आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपापल्या गावातील श्रद्धास्थानं जी आहेत ती कशा पद्धतीमध्ये त्याची सुचिरभूतता पाळली जाईल आणि अशा प्रकारची जी काही व्यसनाधीन लोक आहेत त्यांनी व्यसन करत असताना विचार केला पाहिजे की आपण सुद्धा याच श्रद्धास्थानाचा घटक आहोत. याचं पावित्र्य राखणं आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याकडे दुर्लक्षित न होता आपण कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि सभ्य समाजानंही विचार केला पाहिजे. महिला माता मौल्या असतील किंवा छोटी बालकं असतील, हे भयग्रस्त होतात. चांगल्या लोकांनी काही त्यांना त्या ठिकाणी दारुड्यांना बोलायचा प्रयत्न केला तर ते उलट बोलतात, अंगावर येतात, शिव्या देतात आणि याचा मनस्ताप हल्ली प्रत्येकाला सहन करावा लागतोय. कुठंतरी याच्यावर प्रशासनानं वचक घातली पाहिजे अशी विनंती आहे आणि समाजानं सुद्धा याच्याकडे विशेषतेनं लक्ष देणं गरजेचं आहे किंवा आपण काय करू शकतो. आपण आपली श्रद्धास्थान अतिशय सुचिरभूत कशी ठेवू आणि महिला निर्भयपणे श्रद्धास्थानाच्या ठिकाणी आल्या पाहिजे, आराधना झाली पाहिजे, याचा सर्वांनी विचार करावा. रामकृष्ण हरी.